Hello student, welcome to our YouTube channel and e-learning classes, that is the LRKEH, Late Rajabhokadam Educational Hub from the Late Rameshwar Pudkar Junior College Sonpet. I am MD Mehtre. I will teach you to a subject biology. In the biology, previously we have learned about the chapter number first and chapter number second. Next we will be lesson about the chapter number third, that is the kingdom Plantae. In the biology, this chapter is a very important chapter to listening or to learning about the subject biology. That means there are the we previously learn about the biology. There are the two types, that is the botany and zoology. This chapter are related to the subtopic botany. म्हणजेच आता हा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक कशाशी बॉटनीशी रिलेटेड असणार आहे. म्हणजेच आपण ह्या अगोदर पाहिलेले की बॉटनीमध्ये प्लांटची स्टडी येते आणि आपण हा टॉपिक पाहणार, हा चॅप्टर पाहणार आहोत तो म्हणजे काय, किंगडम प्लांटाय आहे. म्हणजेच हे जे काही किंगडम आहेत त्या ठिकाणी 5 किंगडम सिस्टीम आपण पाहिली. त्या 5 किंगडम सिस्टीम पैकी ही एक इम्पॉर्टंट त्या ठिकाणी किंगडम सिस्टीम आहे म्हणजेच प्लांटाय, जे की ऑल ओव्हर वर्ल्ड आहे किंवा वर्ल्डमध्ये जे काही त्या ठिकाणी आढळणारे लिव्हिंग थिंग्स आहेत ती लिव्हिंग थिंग्स टोटली कशावरती डिपेंड असते, त्या ठिकाणी प्लांट्सवरती. राईट. म्हणजे हा जर प्लांट्स असतील तरच आपण काय करतो, ह्या ठिकाणी आपण जगू शकतो. म्हणजे जे काही टोटल लिव्हिंग थिंग्स आहेत त्या टोटल लिव्हिंग थिंग्स ह्या ठिकाणी कशावरती, तर ह्या प्लांट्सवरती डिपेंड असतात. राईट. म्हणजे आता ह्या ठिकाणी ही जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग थिंग्स ज्या समजा एखादा अॅनिमल्स असतील किंवा त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते त्या ठिकाणी सगळी कशावरती डिपेंड आहेत, त्या ठिकाणी प्लांट्सवरती डिपेंड आहेत. राईट. मग देर आर द वी स्टडीड अबाउट द किंगडम प्लांटाय आर इट वॉज कॉल्ड ॲज दी बॉटनी. म्हणजे त्या ठिकाणी जी काही सायंटिफिक स्टडी आहे बॉटनीमध्ये ती सायंटिफिक स्टडी कशाची करणार आहोत आपण, त्या ठिकाणी प्लांटची. राईट. म्हणून आपण त्याला बॉटनी म्हटलेलं आहे. आणि हे किंगडम प्लांटाय सुद्धा हे कशाशी रिलेटेड आहे, तर ह्या ठिकाणी बॉटनीशी रिलेटेड आहे. राईट. देर आर द डिफरंट काइंड्स ऑफ द स्पेसिजेस आर फाउंड इन वर्ल्ड. राईट. देर आर द किती भरपूर प्रमाणामध्ये, मग अप्रॉक्सिमेट जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जवळपास 3,20,000 3,20,000 स्पेसिजेस आर फाउंड इन अवर वर्ल्ड. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काय वर्ल्ड आहे त्या वर्ल्डमध्ये जगामध्ये त्या ठिकाणी जवळपास 3,20,000 स्पेसिजेस, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिजेस कशाच्या, फक्त प्लांट्सच्या, ज्या की त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी त्या प्रत्येक ह्याच्या वेगवेगळ्या देशामध्ये किंवा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व होतात. म्हणजेच डिफरंट काइंड्स डिफरंट एरियाजमध्ये त्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या स्पेसिजेस ह्या त्या ठिकाणी फॉर्म होतात किंवा प्रोड्यूस होतात. प्लांट नेम्स आर गिवन बाय द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर, दॅट इज द अल्गी, फंजाय, प्लांट्स, ब्रायोफाइट्स. म्हणजे आता हे जे काही त्या ठिकाणी अल्गी असेल, ब्रायोफाइट्स असतील, फंजाय असेल किंवा प्लांट्स असतील, हे सगळे त्या ठिकाणी त्यांना जी काही नेमिंग दिलेली गेलेली आहे ती नेमिंग म्हणजेच नॉमेनक्लेचर म्हणतो आपण. नॉमेनक्लेचर म्हणजेच नेमिंग. ती नेमिंग काय, तर कुणाकडून, तर त्या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल कोड आहे नॉमेनक्लेचरचं त्यांच्या थ्रू त्या ठिकाणी ही जी काही नेमिंग आहे ती नेमिंग दिली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. देर आर द डिफरंट युजेस ऑफ प्लांट टू ए आवर लाईफ. बरोबर आहे. आता जर आपण कॉमनली जर पाहिलं तर आपण जगत असताना लिव्हिंग थिंग्स त्या ठिकाणी त्यांची लाईफ जगत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्याचे युजेस, त्या प्लांटची युजेस आपण काय करतो, करून घेत असतो. म्हणजेच आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण काय ह्या ठिकाणी प्लांट शिवाय जगू शकतो का, नाही. राईट. म्हणजे ह्याचा अर्थ काय, पहिलं तर त्या ठिकाणी ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला जो काही इम्पॉर्टंट असणारा ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कुणाकडून भेटतो, तर प्लांट्सकडून भेटतो. राईट. म्हणजे हा ठिकाणी आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी ज्या दिवसाची सुरुवात करतो ती सुरुवात ते आपली जे काय त्या ठिकाणी एंड आहे लाईफचा तिथपर्यंत त्या ठिकाणी ह्या प्लांटशिवाय आपण जगू शकतो का, नाही. म्हणजे ह्या ठिकाणी ही जी काही त्या ठिकाणी प्रोसेस आहे ती लाईफची प्रोसेस आहे ती टोटल डिपेंड कशावरती, तर ह्या ठिकाणी प्लांट्सवरती. राईट. म्हणजे आता त्याचप्रमाणे आता हे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन तर इम्पॉर्टंट आहे आणि तो सुद्धा आपल्याला कुणाकडून भेटतो, ह्या ठिकाणी प्लांट्सकडून भेटतो. पण आता काही जे काही त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे की त्या ठिकाणी आपण ह्या प्लांट्सकडून घेतो
मग आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून जे काय आपण त्या ठिकाणी यूज करतो, म्हणजेच त्या ठिकाणी कोलगेट वगैरे जे काय त्या ठिकाणी टूथपेस्ट म्हणतो आपण त्याला, किंवा त्या ठिकाणी मंजन म्हणतो आपण त्याला, ते त्या ठिकाणी तशा प्रकारचे पावडर म्हणतो टूथ पावडर, ते सगळे कशापासून त्या ठिकाणी ह्या प्लांट्सच्याच एखाद्या कोणत्या तरी पार्ट्स पासून तयार केले गेलेले असतात. राईट. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी त्यांची जी काही लाईफ आहे, ही लाईफ त्या ठिकाणी कशावरती, ह्या प्लांट्सवरती डिपेंड असते. बरोबर आहे. मग आता त्या ठिकाणी आपण जर जवळपास पाहिलं म्हणजे दॅट आर द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडेड ऑन ए प्लांट्स, म्हणजे त्या ठिकाणी प्लांट्सवरती सगळे अॅनिमल्स किंवा लिव्हिंग थिंग्स म्हणायला हरकत नाही. ही लिव्हिंग थिंग्स ही टोटली कशावरती डिपेंड्स आहे, त्या ठिकाणी प्लांट्सवरती. राईट. मग आता ह्यामध्ये जर डिपेंड्स त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास आपण असंही म्हणतो की त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आपण म्हणतो की नाही का आता ठीक आहे, मी नाही का व्हेजिटेरियन आहे म्हणून नाही का काय मी त्या ठिकाणी प्लांट्सवरती डिपेंड आहे. म्हणजे आपण काय करतो, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स हे त्या ठिकाणी आपण आपल्या खाण्यामध्ये घेतो, म्हणजे आपण डिपेंड्स आहोत. पण काही प्रमाणामध्ये काही अॅनिमल्स अशा प्रकारचे आहेत, म्हणजे काही ह्युमन बिईंग्सही म्हणायला हरकत नाही, जे की त्या ठिकाणी काय मांसाहार करतात, नॉनव्हेज खातात. मग ते त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल का ते त्या ठिकाणी प्लांट्सवरती डिपेंड आहेत. राईट. म्हणजे त्या ठिकाणी जे काही नॉनव्हेज आहेत, जे काही नॉनव्हेज असणारे जे काही अॅनिमल्स आहेत ते सुद्धा कशावरती डिपेंड्स असतात, त्या ठिकाणी त्या प्लांट्सवरती डिपेंड्स असतात. म्हणजे समजा एखादा जर नाही का त्या ठिकाणी ह्युमन बिईंग्स आहे, तो त्या ठिकाणी नॉनव्हेज खातो, पण ते नॉनव्हेज खाणारा जे काय त्या ठिकाणी एक गोट्स घ्या जे की त्या ठिकाणी, किंवा त्याचप्रमाणे व्हेन घ्या, कोंबडी घ्या, ती जी काय आहे ती सगळी कशावरती डिपेंड्स आहे, त्या ठिकाणी त्या प्लांट्सवरती. गोट आहे ते त्या ठिकाणी काय करतात, त्या प्लांट्सचा जे काही लीफ असतील किंवा त्याच्या जे काही स्टेम्स असतील त्याच्यावरती ते खाऊन जगत असतात. म्हणजे ते जर त्यांना भेटलं तरच त्या ठिकाणी काय आपण ते लिव्हिंग थिंग्स म्हणजे ते अॅनिमल्स जगतील. बरोबर आहे. म्हणून ह्या ठिकाणी ह्या प्लांट्सला टोटली काय म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी प्रायमरी कन्झ्युमर. म्हणजेच आता ह्या ठिकाणी त्याची जी काही ऑलमोस्ट जी काही त्या ठिकाणी प्लांट्स व्हरायटीज आहेत, त्या व्हरायटीज ह्या ठिकाणी टोटली ह्या आपल्याला ह्युमन बिईंग्सला किंवा त्या ठिकाणी अॅनिमल्सला प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा सपोर्टिंग रोल म्हणतो आपण तो, त्या ठिकाणी लाईफमध्ये हा इम्पॉर्टंट रोल कॅरी आउट करतात. राईट. म्हणजेच आता जवळपास जर आपण एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर ह्या ठिकाणी स्मॉलेस्ट प्लांट टू लार्जेस्ट प्लांट्स हे त्या ठिकाणी वी आर स्टडीड टू इन इट. म्हणजेच आता ह्या ठिकाणी ह्या किंगडम प्लांटामध्ये आपल्याला स्मॉलेस्ट स्मॉल प्लांट जे की आपण त्या ठिकाणी त्याच्या पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी साध्या डोळ्याने पाहू शकत नाहीत, डज नॉट सीन आवर नेकेड आईज, अशा प्रकारचे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स. आणि काही प्रमाणामध्ये इतके मोठे प्लांट्स आहेत की त्या ठिकाणी ते आपल्याला मान वर करून आपल्याला काही पाहावं लागतील, अशा प्रकारचे प्लांट्स आहेत. ह्या अशा सर्व प्रकारच्या प्लांट्सची जी की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी ते प्लांट्स ऑब्झर्व होतात, ते त्या ठिकाणी त्याची स्टडी आपल्याला कशामध्ये करायची, तर ह्या ठिकाणी ह्या किंगडम प्लांटामध्ये आपल्याला त्याची स्टडी करायची. राईट. म्हणजेच आता स्मॉलेस्ट स्मॉल प्लांट कोणता आहे, त्या ठिकाणी अल्गी. राईट. सगळ्यात पहिल्यांदा जर त्या ठिकाणी सापडलेला तो त्या ठिकाणी प्लांट्स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी अल्गी समजा. राईट. मग आता लार्जेस्ट प्लांट्स म्हणलं की त्या ठिकाणी काय, रेड जियांट रेडवूड हे नावाचा जो काय त्या ठिकाणी प्लांट्स आहे, तो प्लांट सगळ्यात उंच सगळ्यात मोठा त्या ठिकाणी प्लांट्स म्हणून ओळखला जातो. राईट. म्हणजे अशा प्रकारची जी काय त्या ठिकाणी स्मॉलेस्ट स्मॉल प्लांट्स आहे त्यापासून ते लार्जेस्ट लार्ज जो काही प्लांट्स आहे त्याची जी काही स्टडी आहे ती स्टडी आपल्याला कशामध्ये, ह्या ठिकाणी ह्या किंगडम प्लांटामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायची. प्लांट्स आर द प्रायमरी प्रोड्युसर्स. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणून आपण त्याला ओळखतो, जेणेकरून त्या ठिकाणी ते प्लांट्स आहेत, ते प्लांट्स हे त्या ठिकाणी प्रत्येक लाईफला लिव्हिंग थिंग्सला त्या ठिकाणी जगण्यासाठी हेल्पफुल ठरतात. म्हणून आपण त्या प्रत्येक प्लांट्सला काय म्हणतो, दॅट इज द प्रायमरी प्रोड्युसर. म्हणजे आता जर हे समजा एक सपोज जर आपण गृहीत धरलं, जर प्लांट्सच उगवले नसते तर त्या ठिकाणी आपली लाईफ ही झाली असती का, राहिली असती का, नाही. म्हणजे आपण जर प्लांट्सच नसले नसते तर आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजन घेता आला असता का, नाही. म्हणजेच आपल्याला हे जे का ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन आपल्याला प्लांट्स कडून भेटतं. त्याचप्रमाणे
प्लांट्स कडून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इन्स्ट्रुमेंट्सही घेत राहतो, म्हणजे त्याच्या थ्रू आपण ते तयार करतो. म्हणजे एखादा टेबल असेल, चेअर असेल, अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फर्निचर असेल त्या ठिकाणी, ते घरातलं फर्निचर असेल किंवा त्या ठिकाणी शॉप मधलं फर्निचर असेल किंवा इंडस्ट्रीज मधलं फर्निचर असेल, हे टोटल फर्निचर्स हे कशापासून तयार होतात, तर त्या ठिकाणी प्लांट्स पासून तयार होतात. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी प्लांट बॉडी आहे, ती प्लांट बॉडी ही काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच किंगडम प्लांट आहे हा काय त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. राईट, वी कॅन स्टडी हाऊ टू द रिप्रोडक्शन स्टडीड in it kingdom plant that are the plants how can be reproduce or how can be respire. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं रिप्रोडक्शन आहे ती किंवा त्यांचं रेस्पायरेशन सिस्टीम आहे ती सिस्टीम कशा प्रकारची आहे, त्यांची जी काही अॅनाटॉमी आहे ती अॅनाटॉमी कशा प्रकारची आहे, त्यांची जी काही टॅक्झॉनॉमी आहे, त्यांची जी काही प्रत्येक प्लांटची टॅक्झॉनॉमी ती कशा प्रकारची आहे, हे वेगवेगळ्या प्रकारची स्टडी ह्या ठिकाणी प्लांट्स बद्दलची ती आपल्याला काय करायची आहे ह्या ठिकाणी ऑब्झर्व करायची. मग आता तुम्ही म्हणताल की ह्या अगोदरही आम्ही त्या ठिकाणी प्लांट्सची स्टडी केलेली आहे, त्या प्लांट्स बद्दल आम्ही त्या प्रत्येकाची माहिती केलेली आहे, पण त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल स्टडी होती का? नाही. त्या ठिकाणी प्रत्येक प्लांट त्यावेळेस त्या प्रत्येक प्लांटचं काय केलं तुम्ही, फक्त एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ती त्या ठिकाणी ऑब्झर्व केलेली असेल. पण आता ह्या ठिकाणी आपल्याला त्या प्लांट्स बद्दल डिटेल स्टडीज काय करायची, त्या ठिकाणी ऑब्झर्व करायची. त्याची अॅनाटॉमी असेल, त्याची टॅक्झॉनॉमी असेल, त्याचं रिप्रोडक्शन असेल, त्याचं रेस्पायरेशन असेल, अशा विविध प्रकारे त्या ठिकाणी त्याच्या स्टेप्सद्वारे आपल्याला त्याचं जे काही प्लांटची किंगडम प्लांट आहे थ्रू आपल्याला काय करायची, त्याची स्टडी करायची. राईट, मग आता ही जी काय ओव्हरऑल स्टडी आहे त्या प्रत्येक प्लांटची ती करत असताना काही आपल्याला कॉमन फीचर्स म्हणतो आपण त्याला, जे की जनरल फीचर्स अबाउट द किंगडम प्लांट आहे, ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता प्रत्येक वेळेस जर आपण पाहिलं तर काही जे काही सिम्पटम्स आहेत किंवा त्या ठिकाणी जे काही आपण कॉमन कॅरेक्टर्स म्हणतो आपण त्याला, ते कॉमन कॅरेक्टर्स वरून आपण काय करतो, ऑब्झर्व करतो आणि त्याला ते त्या ठिकाणी हा प्लांट ह्या स्पेसिसचा आहे किंवा हा जो प्लांट आहे ही स्पेसिस आहे हे त्या ठिकाणी आपण ठरवतो. मग हे ठरवण्यासाठी सुद्धा काय त्या ठिकाणी कॉमन फीचर्स त्या ठिकाणी आपल्याला किंवा जनरल फीचर्स, जनरल कॅरेक्टर्स त्या ठिकाणी मेन्शन करणं, आयडेंटिफाय होणं, ते सुद्धा काय तितकंच महत्वाचं आहे. मग आता ह्या जनरल कॅरेक्टर्समध्ये किंवा जनरल फीचर्समध्ये अबाउट द किंगडम प्लांट आहे त्यामध्ये पाहत असताना पहिले कॅरेक्टर हा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजेच काय, प्लांट्स आर युकॅरिओटिक. राईट, आता आपण ह्या अगोदर पाहिलेले की त्या ठिकाणी सेल्स ह्या त्या ठिकाणी दोन प्रकारचे असतात. राईट, फर्स्ट दॅट इज द प्रोकॅरिओटिक अँड सेकंड इज अॅन युकॅरिओटिक. राईट, म्हणजेच आता हे जे काही युकॅरिओटिक प्लांट्समध्ये असणारे जे काही सेल्स आहेत त्या सेल्स कशा प्रकारच्या असतात. मग युकॅरिओटिक म्हणजे काय, आता तुम्हाला साध्या ह्याच्यामध्ये सांगतो की युकॅरिओटिक मीन्स दॅट इज द प्रॉपर न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गन्स ऑर सेल ऑर्गनेल्स आर प्रेझेंट टू इन इट. राईट, म्हणजे प्रॉपरली त्या ठिकाणी ट्रू न्यूक्लियस म्हणतो आपण, तो ट्रू न्यूक्लियस त्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द युकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिक कशाला म्हणतो, दॅट इज द प्रॉपर न्यूक्लियस आर अब्सेंट टू इन इट. म्हणजे जे काय प्रोकॅरिओटिक सेल्स आहेत त्या प्रोकॅरिओटिक सेल्समध्ये काय त्या ठिकाणी न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस ट्रू न्यूक्लियस आहे, तो काय त्या ठिकाणी फॉर्म झालेला नसतो किंवा प्रोड्यूस झालेला नसतो. म्हणजे न्यूक्लियस सारखा दिसतो पण त्या ठिकाणी न्यूक्लियस असतो का, तो नाही. पण युकॅरिओटिक सेल्स मध्ये त्यामध्ये काय असतो, त्या ठिकाणी न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो, म्हणून त्याला काय म्हणतो, दॅट इज द युकॅरिओटिक सेल्स आर प्रेझेंट टू इन इट. राईट, फर्स्ट म्हणजे त्या ठिकाणी इम्पॉर्टंट जो काही कॅरेक्टर आहे किंवा फीचर आहे ते म्हणजे काय, दॅट इज द युकॅरिओटिक सेल्स आर प्रेझेंट टू इन इट. नेक्स्ट दॅट इज द मल्टीसेल्युलर. राईट, आता मल्टीसेल्युलर म्हटले की त्या ठिकाणी अॅनिमल्सही त्या ठिकाणी कशा प्रकारचे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, आणि प्लांट्सही काय त्या ठिकाणी मल्टीसेल्युलर आहेत. म्हणजे त्यामध्ये काय, प्रत्येक प्लांट्स आहे त्या प्रत्येक प्लांट्समध्ये त्यांचं जे काही त्या ठिकाणी लायझोझोम्स असतील, गॉल्गी कॉम्प्लेक्स असतील, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, सायटोप्लाझ्म असेल किंवा न्यूक्लियस असेल किंवा न्यूक्लियोलस असेल, हे अशा प्रकारचे हे जे काही वेगवेगळे जे काही सेल्स आहेत त्या सेल्स आपल्याला प्रेझेंट असतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, दॅट इज द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स कशा प्रकारचे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. राईट, नेक्स्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आता जवळपास म्हटलं तर फीचर्स हे सर्वच काय इम्पॉर्टंट आहेत, पण त्या ठिकाणी हे फीचर्स जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी काय
रिपीट करण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच काय, त्या ठिकाणी एकदा जर त्या ठिकाणी ते कॅरेक्टर्स आपल्या लक्षात राहिले तर त्यावरून काय करणार आहोत आपण, पुढची जी काही त्या ठिकाणी स्टेप्स आहेत त्या पुढच्या स्टेप्स आपल्याला इझी गोईंग मध्ये आपण काय करू शकतो ते समजून घेऊ शकतो. म्हणजे आता नेक्स्ट त्या ठिकाणी फीचर आहे, त्या कॅरेक्टर आहे ते म्हणजे काय, दॅट इज द ॲटोट्रॉप्स, राईट. ॲटो अँड ट्रॉप्स, देर आर द टू डिफरंट वर्ड. म्हणजे ॲटो मीन्स ऑटोमॅटिकली, ट्रॉप मीन्स त्या ठिकाणी त्याची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी, राईट. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणतो, ॲटोट्रॉप्स असणारे किंवा त्या ठिकाणी तशा प्रकारचे जे काही अॅनिमल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम, राईट. म्हणजे ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ॲटो मीन्स स्वतः स्वयंचलित म्हणतो, ऑटोमॅटिक, बरोबर आहे. अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी स्वयंचलित, स्वतः त्या ठिकाणी चालणारे, तशा प्रकारच्याला आपण ॲटोट्रॉप्स म्हणतो, राईट. म्हणजे अशा प्रकारची जी काही किंगडम प्लांटा आहे ती किंगडम प्लांटा ही काय तर त्या ठिकाणी ॲटोट्रॉफिक आहे. म्हणजे ॲटोट्रॉफिक म्हणल्यानंतर जी काही एनर्जी आहे ती एनर्जी स्वतः त्या ठिकाणी ती काय तयार करतात. मग आता हे जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स काही जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी ॲटोट्रॉपिकही आहेत आणि काही हेट्रोट्रॉपिकही आहेत. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये मेन्शन होतात, दोन्ही फीचर्स त्याच्यामध्ये मेन्शन होतात. तर पहिल्यांदा आपण काय पाहू, त्या ठिकाणी ॲटोट्रॉफिक्स, राईट, ॲटोट्रॉप्स. ॲटोट्रॉफिक म्हणजे काय तर त्या ठिकाणी काय, एनर्जी. आता प्लांट्स आपण आता ह्या अगोदर पाहिलेल्या 8वी 9वी 10वीला तुम्ही, की प्लांट्स हे एनर्जी कशा प्रकारे प्रोड्यूस करतात, कशाच्या थ्रू प्रोड्यूस करतात, राईट, कशाच्या, सनलाईट थ्रू त्या ठिकाणी ती एनर्जी काय करतात, प्रोड्यूस करतात. मग आता सनलाईट थ्रू एनर्जी प्रोड्यूस करतात म्हणजे काय, डायरेक्ट सनलाईट पडते आणि त्याच्यात एनर्जी तयार होते का, नाही. हे आपल्याला माहिती की फोटोसिंथेसिस प्रोसेस त्याच्यामध्ये काय कॅरी आउट होते. मग आता ही फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरी आउट होत असताना ती कशाच्या हेल्पने होते, तर जे काय फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत त्या फोटोसिंथेटिक पिगमेंट्स थ्रू त्या ठिकाणी ही प्रोसेस काय होते, कॅरी आउट होते. मग आता हे जे काय फोटोसिंथेसिस आहे जो चॅप्टर स्पेशली त्या ठिकाणी एक टॉपिक नाही तर त्या ठिकाणी पूर्ण चॅप्टर आहे जो की आपल्याला पुढे पाहायचा आहे. म्हणजे ह्या फोटोसिंथेसिस थ्रू आपण काय करतो, त्या ठिकाणी ह्या त्यांची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी तयार केली जाते. म्हणजेच आता हे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत म्हणजे कोणकोणते माहितच असणार आहे, तुम्हाला 10वीला शिकलेला आहात. म्हणजेच क्लोरोफिल ए असेल, क्लोरोफिल बी असेल, झॅन्थोफिल्स असतील किंवा कॅरोटिन्स असतील. अशा प्रकारची जी काही क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत त्या क्लोरोफिल पिगमेंट्स थ्रू काय होतं, त्या ठिकाणी ही एनर्जी तयार होते. म्हणजे अशा प्रकारची ही जी काही त्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत ते क्लोरोफिल पिगमेंट्स काय करतात, त्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंट्स कशा प्रकारचे दिसतात माहिती, ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, जे काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत ते प्लांट्स ग्रीन कशामुळे दिसतात, राईट, क्लोरोफिल पिगमेंट्समुळे. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे काही क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत ते क्लोरोफिल पिगमेंट्समुळे त्या ठिकाणी ते प्लांट्स आहेत ते प्लांट्स काय होतात, त्या ठिकाणी जे काही त्यांची ग्रीनिश कलर आहे तो ग्रीनिश कलर फॉर्म झालेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे हे जे काही क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत ते क्लोरोफिल पिगमेंट्स त्या ठिकाणी सनलाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करतात, ट्रॅप करतात आणि त्याचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये करतात, जे काही केमिकल एनर्जी आहे त्याच्यामध्ये ते करत असतात. म्हणजेच त्याला काय म्हणतो, ॲटोट्रॉप्स, राईट. म्हणजे आता ही जी काही टोटल प्रोसेस आहे ॲटोट्रॉप्सची ही त्या ठिकाणी आपण पाहिली. नेक्स्ट आहे तो त्या ठिकाणी हेट्रोट्रॉप्स, हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम, राईट. हेट्रोट्रॉपिक म्हणजेच काय, त्या ठिकाणी जे काही दुसऱ्यावरती डिपेंड्स, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, सेल्फ रिप्लिकेट करत नाहीत, एनर्जी सेल्फ रिप्लिकेट करत नाहीत, अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत ते प्लांट्स. म्हणजे आता सम लाईक टू द हेट्रोट्रॉपिक दॅट इज द इन्सेक्टिव्होरस ऑर कार्निव्होरस. म्हणजे त्या ठिकाणी असं इन्सेक्टिव्होरस आहेत ते इन्सेक्टिव्होरस त्या ठिकाणी किंवा पॅरासायटिक आहेत, पॅरासायटिक प्लांट्स आहेत, तशा प्रकारचे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. मग आता पहिल्यांदा ऑब्झर्व करत असताना आपण पहिलं पाहू तर त्या ठिकाणी इन्सेक्टिव्होरस. आता इन्सेक्टिव्होरस ह्यामध्ये दोन वर्ड आहेत, इन्सेक्ट अँड होरस. म्हणजेच त्या ठिकाणी इन्सेक्ट्स जे आहेत इन्सेक्ट्स आणि होरस मीन्स त्या ठिकाणी कन्झ्युम करणारे. म्हणजेच ह्या ठिकाणी काही प्लांट्स हे कशा प्रकारचे तर त्या ठिकाणी इन्सेक्ट्सला कन्झ्युम करतात. आता तुम्ही म्हणताल की नाही का, जसं आपण पाहतो की आतापर्यंत ऐकलेले की अॅनिमल्सच फक्त काय असतात त्या ठिकाणी नॉनव्हेज असतात, म्हणजे त्या ठिकाणी ते दुसऱ्यावर डिपेंड्स असतात. पण ह्या ठिकाणी प्लांट्स सुद्धा काय दुसऱ्यावर डिपेंड आहेत, म्हणजे इन्सेक्ट्स वरती. आता इन्सेक्ट्स खातात का, काही जणांना वाटेल की प्लांट इन्सेक्ट्स खाऊ शकतो का, मोठा प्रश्न पडतो. कारण की त्याला दात नाहीत, मग ते कसं खातील.
तर आता ह्यामध्ये जर त्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं आपण व्हीनस फ्लाय ट्रॅप प्लांट्स म्हणून आहे, तो त्या ठिकाणी व्हीनस फ्लाय ट्रॅप प्लांट्स हा त्या ठिकाणी काय करतो, ज्यावेळेस इन्सेक्ट त्या प्लांट्सवरती बसतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या इन्सेक्टला खाऊन घेतात. म्हणजे अशा प्रकारची जी काय त्या ठिकाणी प्रोसेस आहे इन्सेक्टिव्हरसची त्या ठिकाणी प्रोसेस ही त्या ठिकाणी हेट्रोट्रॉपिक मध्ये त्या ठिकाणी जाते आणि अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण काय म्हणतो, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. नेक्स्ट दॅट इज द सम आर द पॅरासाइटिक. मग आता पॅरासाइटिक म्हटलं की त्या ठिकाणी जवळपास म्हटलं तर त्या ठिकाणी कोणत्या तरी प्लांट्सवरती डिपेंड्स किंवा जे काही त्या ठिकाणी एखादा वेल वगैरे म्हणतो आपण तशा प्रकारचे जे काही प्लांट्स असतात तशा प्रकारचे दॅट इज द क्युक्युटा. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, अमरवेल पाहिलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेलाच असेल. तो कशा प्रकारचे तर त्या कशाच्या तरी आधारे त्या ठिकाणी काय ग्रोथ होत जाते त्याची आणि तो त्या ठिकाणी त्याची एनर्जी जी आहे ती एनर्जी कशाच्या थ्रू तर त्या ठिकाणी त्या जे काही दुसऱ्या प्लांट्सवरती दुसरा प्लांट जी एनर्जी तयार ऍब्झॉर्ब करतो त्याची एनर्जी हा क्युक्युटा काय करतो, ऍब्झॉर्ब करतो. अमरवेल काय करतो, तो ऍब्झॉर्ब करतो. म्हणजे अशा प्रकारची ही जी काही त्या ठिकाणी एनर्जी आहे ती एनर्जी दुसऱ्यावरती डिपेंड्स असतात किंवा त्या ठिकाणी ते प्लांट्स दुसऱ्यावरती डिपेंड्स असतात. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द हेट्रोट्रॉपिक इन नेचर. म्हणजेच अशा प्रकारचे प्लांट्स हे काय हेट्रोट्रॉपिक प्लांट्स म्हणून आपण त्याला ओळखतो. म्हणजे दॅट इज द सम लाईक टू इन्सेक्टिव्हरस, एक्झाम्पल व्हीनस फ्लाय ट्रॅप, अँड सेकंड इज अन एक्झाम्पल क्युक्युटा, दॅट इज द अमरवेल. आणखी जर त्या ठिकाणी जनरल फीचर्स मध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जवळपास जे काही त्या ठिकाणी प्रत्येक प्लांट्सला सेल वॉल कन्सिस्ट असते. देअर आर द सेल वॉल कॅन बी कन्सिस्टेड विथ द ऍज टू फॉर्म द सेल्युलोज मटेरियल पासून ती त्या ठिकाणी काय सेल वॉल ही काय झालेली असते, फॉर्म झालेली असते. देन दे हॅव द प्लांट शोज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे त्या ठिकाणी अल्टरनेशन ऑफ जनरेशन सुद्धा त्या ठिकाणी प्लांट्समध्ये फॉर्म झालेली दिसते. म्हणजे त्या ठिकाणी लाईफ सायकल हॅज 2 स्टेजेस, दॅट इज द गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी ही जी काही लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकल कंटिन्यू फॉर्म झालेली पाहायला भेटते. म्हणजे असं कधी झालंय का, एक स्पेसिस होती ती स्पेसिस संपली म्हणजे ती डेड झाली तर त्याच्यानंतर तिची दुसरी स्पेसिस येणारच नाही, असं झालंय का कधी? नाही. एकच स्पेसिस डेड झाली, एक प्लांट त्या ठिकाणी डेड झाला तर त्यापासून दुसरी स्पेसिस काय होते त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली फॉर्म होते, प्रोड्यूस होते. त्याला काय म्हणतो, दॅट इज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे दॅट इज द लाईफ सायकल हॅज 2 स्टेजेस, दॅट इज द गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक. राईट. हे झालं त्या ठिकाणी हे जे काय ओव्हरऑल त्या ठिकाणी फीचर्स आहेत त्या ठिकाणी त्या प्रत्येक प्लांटचे किंवा त्या ठिकाणी किंगडम प्लांटायचे हे काही जनरल कॅरेक्टर्स आहेत, जनरल फीचर्स आहेत. हे जनरल फीचर्स आपण ह्या ठिकाणी पाहिले आणि ह्या जनरल फीचर्स थ्रू आपण काय ह्या प्रत्येक प्लांटचं काय करू शकतो, ऑब्झर्वेशन करून घेऊ शकतो. मग आता पहिल्यांदा त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत असताना किंगडम प्लांटामध्ये जर पाहिलं आपण तर किंगडम प्लांटा इज द फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स like to the absence or presence of the seeds, vascular tissues, differentiations of plant's body, etc. राईट. आता ज्यावेळेस हे किंगडम प्लांटा आहे, किंगडम प्लांटाचं ऑब्झर्वेशन करत असताना क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन सुद्धा काय त्या ठिकाणी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग आता हे क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट असताना किंवा क्लासिफिकेशन होत असताना त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे कशावरती तर ह्या बेसिक कॅरेक्टर्सवरती त्या ठिकाणी काय डिपेंड्स असतं. राईट. म्हणजे हे जे काही आपण कॅरेक्टर्स पाहिले त्या कॅरेक्टर्सवरती आपण त्याच्यावरूनच काय होतं ह्याचं क्लासिफिकेशन आपण आयडेंटिफाय करत असतो. मग आता हे क्लासिफिकेशन पाहत असताना त्यांचा लाईक टू द अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ द सीड ऑर अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यूज अँड देर आर द डिफरन्शिएशन्स ऑफ द प्लांट बॉडी. राईट. देर आर द ऑर दीज आर द सम टाइप ऑफ द कॅरेक्टर्स लाईक टू द सम क्लासिफिकेशन. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय करतो त्याचं क्लासिफिकेशन हे काय करत असतो त्याचं ऑब्झर्व करत असतो. Next, that is the phanerogams are commonly called as the seed producing plants. They are produces especially reproductive structure that are visible. मग आता ह्यामध्ये जे काही त्या ठिकाणी आपल्याला चार्ट आहे त्या ठिकाणी एक ट्री डायग्राम त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तो ट्री डायग्राम आपण ऑब्झर्व करू शकतो. म्हणजेच ह्या ठिकाणी हे जे काही समोर तुमच्या दिलेला आहे ट्री डायग्राम किंगडम प्लांट आहे. किंगडम प्लांटाचे त्या ठिकाणी 2 टाइप्स त्या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. त्यामध्ये सब किंगडम आहे क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड सब किंगडम आहे फिनॅरोगॅम्स.
राईट. म्हणजेच आता ह्यामध्ये हिचं जे काही ऑब्झर्वेशन आहे हे फिनारोगॅम्स आणि सब किंगडम क्रिप्टोगॅम्स ते त्या ठिकाणी ऑब्झर्व करत असताना आता पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी सब किंगडम ऑब्झर्व करणार आहोत, तर त्या ठिकाणी क्रिप्टोगॅम्स. राईट. आता क्रिप्टो अँड गॅम्स, आता ह्या दोन वर्ड डिफरंट मिनिंग, दोन डिफरंट वर्ड्स पासून नाही का त्या ठिकाणी ह्याची मिनिंग तयार झाली आहे. मग आता क्रिप्टोज मीन्स दॅट इज द हिडन अँड गॅम्स मीन्स दॅट इज द गॅम्स. राईट. म्हणजेच आता हे जे काही गॅमेट्स आहेत ते गॅमेट्स कशा प्रकारचे, दॅट इज द हिडन. राईट. म्हणजेच काय, जे काही हिडन गॅमेट्स म्हटलं की त्या ठिकाणी काय कॉमनली जर पाहिलं तर त्यामध्ये काय अब्सेन्स ऑफ फ्लावर्स अँड फ्रुट्स. म्हणजे त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये हे जे काही गॅमेट्स आहेत, गॅमेटोफायटिक आहेत, ते त्या ठिकाणी टोटली काय अब्सेंट असतात. म्हणजेच त्या ठिकाणी दॅट इज द स्पोर बेरिंग, दॅट इज द स्पोरोफायटिक. म्हणजेच त्या ठिकाणी स्पोर बेरिंग त्याचं असतं, स्पोर फॉर्मेशन त्या ठिकाणी केलेलं असतं. म्हणजे ह्याचं रिप्रोडक्शन कशाच्या स्पोर्स थ्रू होतं. मग दॅट इज द नोन टू बी द नॉन व्हॅस्क्युलर. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो आणखीन नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. म्हणजेच ह्यामध्ये हे जे काही पुढे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये दोन पार्ट्स पडलेले आहेत, व्हॅस्क्युलर अँड नॉन व्हॅस्क्युलर. ठीक आहे. यामध्ये क्रिप्टोज मीन्स समजलं आपल्याला हिडन आणि गॅम्स मीन्स गॅमेट्स. म्हणजेच जे काही त्या ठिकाणी गॅमेट्स आहेत ते त्या ठिकाणी हाईड असणारे, न दिसणारे आपल्याला. म्हणजेच दॅट इज द अब्सेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रुट्स ऑर सीड्स. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये जे काही फ्लावर असतील, फ्रुट्स असतील किंवा सीड्स असतील ह्या ठिकाणी हे टोटली काय त्या ठिकाणी ह्या क्रिप्टोगॅम्समध्ये काय अब्सेंट असतात. म्हणजेच क्रिप्टोगॅम्स आर स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स अँड डू नॉट प्रोड्यूस सीड्स अँड flowers. That is they produces sexually by gametes, but sex organs are concealed. That is the hidden gametes. म्हणजे त्या ठिकाणी गॅमेट्स मीन्स मॅरेज. राईट. म्हणजे त्या ठिकाणी हे जी काही हिडन प्रोसेस आहे ती त्यांची रिप्रोडक्शनची त्या ठिकाणी कॅरी आउट होत असते. मग आता ह्या क्रिप्टोगॅम्स आहेत, त्या क्रिप्टोगॅम्सचे दोन टाइप्स त्या ठिकाणी डिवाइड झालेले, प्रोड्यूस झालेले आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे फर्स्ट आहे तो त्या ठिकाणी नॉन व्हॅस्क्युलर अँड सेकंड इज याने व्हॅस्क्युलर. आता व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर म्हणजेच आता ह्यामध्ये काय तर दोन टाइप्स पाहायला भेटतात आपल्याला, एक म्हणजे व्हॅस्क्युलर आणि एक म्हणजे नॉन व्हॅस्क्युलर. राईट. म्हणजे आता व्हॅस्क्युलर नॉन व्हॅस्क्युलर म्हटल्यानंतर काय, ज्याला व्हॅस्क्युलर म्हणतो आपण त्याला व्हॅस्क्युलर टिश्यूज ऑर व्हॅस्क्युलर सेल्स आर प्रेझेंट इन इट दॅट इज नोन टू बी द व्हॅस्क्युलर. बरोबर आहे. म्हणजे आता व्हॅस्क्युलर सेल्स किंवा व्हॅस्क्युलर टिश्यूज कोणकोणते आहेत तर त्या ठिकाणी झायलेम किंवा फ्लोएम हे त्या ठिकाणी आपण पाहतो. आता झायलेम आणि फ्लोएम हे कशामध्ये असतात, राईट, त्या ठिकाणी रूट्स आणि स्टेम्स मध्ये. बरोबर. म्हणजे अशा प्रकारची ही जी काही त्या ठिकाणी ऍब्झॉर्बेशन प्रोसेस आहे. आता नॉन व्हॅस्क्युलर म्हटलं की ह्यामध्ये काय, ह्या ठिकाणी अशा प्रकारची जी काही व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत ते टोटली काय अब्सेंट असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो नॉन व्हॅस्क्युलर. आणि ही जी काही व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत त्या ठिकाणी प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो दॅट इज द व्हॅस्क्युलर. राईट. म्हणजे आता ह्यामध्ये जे काही झायलेम किंवा फ्लोएम आहे ते टोटली अब्सेंट असतात, त्याला काय म्हणतो आपण नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. आणि झायलेम किंवा फ्लोएम जे की त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतो आपण दॅट इज द व्हॅस्क्युलर प्लांट्स. मग आता झायलेम काय करतं टू कंडक्ट द वॉटर, फ्लोएम काय करतं फूड कंडक्ट करतं. राईट. आता जवळपास आपण जर पाहिलं प्लांट्स हा त्या ठिकाणी कशावरती तर दोघांवरती आहे. म्हणजे त्या ठिकाणी खालून वॉटर ऍब्झॉर्ब करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि सनलाईटची एनर्जी ट्रॅप करून त्याची केमिकल एनर्जी तयार करणं ते सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. राईट. प्लांट्सला म्हणजे त्या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम हे काय त्या ठिकाणी त्या प्लांट्समध्ये इम्पॉर्टंट रोल काय करतात चालू करत असतात किंवा त्या ठिकाणी फॉर्म करत असतात. मग आता तुम्ही म्हणताल की त्या ठिकाणी जर झायलेम आणि फ्लोएम जर त्यामध्ये नसतील तर त्या ठिकाणी ते प्लांट्स कसं म्हणता येईल. राईट. सगळ्यात मोठा प्रश्न पडणार आहे. त्या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम जर नसेल, झायलेम कशामध्ये असते रूट्समध्ये तर फ्लोएम कशामध्ये असते त्या स्टेम्समध्ये किंवा त्या ठिकाणी त्या लीफमध्ये. राईट. म्हणजे हे जर नसतील तर त्या ठिकाणी तो प्लांट्स कसा तयार होईल. मग नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत ते नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स हे काय त्या ठिकाणी जे काही थॅलोफायटा आहे किंवा ब्रायोफायटा आहे ह्यांच्या थ्रू काय तशा प्रकारच्या डिव्हिजन्समध्ये काय होतात फॉर्म होतात. मग आता थॅलोफायटा किंवा ब्रायोफायटा आहे ते ब्रायोफायटा थॅलोफायटा हे कशावरती तर त्या ठिकाणी काही खडकाळ जमिनीवरती किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी मार्शी प्लेसेस आहेत तशा ठिकाणी ते काय होतात फॉर्म होतात, प्रोड्यूस होतात. मग त्याला रूट्स नसतात का नाही, रूट्स सारखे त्या ठिकाणी दिसणारे पार्ट ते त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्या तशा प्रकारची जी काय त्या ठिकाणी
फॉर्मेशन आहे ते फॉर्मेशन त्याला त्या प्लांट्सला पाहायला भेटते. म्हणजेच नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्सचे दोन डिव्हिजन, दॅट इज द थॅलोफायटा अँड डिव्हिजन ब्रायोफायटा. राईट. म्हणजेच आता व्हॅस्क्युलर आहे, व्हॅस्क्युलर मध्ये तर त्या ठिकाणी रूट्स आणि स्टेम त्या ठिकाणी आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही झायलेम आणि फ्लोएम त्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हटलेलं आहे. आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स त्या ठिकाणी काय तर डिव्हिजन कोणतं प्रोड्यूस करतात, टेरिडोफायटा. राईट. पी इट इज अन सायलेंट वर्ड म्हणून आपण त्याला काय म्हणतो, टेरिडोफायटा. मग आता जे काही टेरिडोफायटा आहे तो टेरिडोफायटा ह्या ठिकाणी व्हॅस्क्युलर प्लांट म्हणून ओळखलं जातं. तर ब्रायोफायटा किंवा थॅलोफायटा आहे ते त्या ठिकाणी कशाच्यात नॉन व्हॅस्क्युलर मध्ये काय होतात त्या ठिकाणी इन्क्लूड होतात. राईट. क्लिअर. दॅट इज द किंगडम प्लांट आहे. किंगडम प्लांटाचे दोन टाइप्स मध्ये सब किंगडम क्रिप्टोगॅम्स मध्ये दोन टाइप्स, दॅट इज द नॉन व्हॅस्क्युलर अँड व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर प्लांट्स मध्ये एकच त्या ठिकाणी डिव्हिजन टेरिडोफाइट प्रोड्यूस होतो. तर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स मध्ये काय होतं त्या ठिकाणी दोन डिव्हिजन फॉर्म होतात, त्यामध्ये थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. राईट. आता नेक्स्ट त्या ठिकाणी किंगडम प्लांटाचा सब किंगडम आहे तो म्हणजे काय, फिनॅरोगॅम्स. राईट. फिनॅरो अँड गॅम्स, दीर आर द टू वर्ड्स. जसं आपण त्या ठिकाणी क्रिप्टोगॅम्स मध्ये पाहिलं, क्रिप्टोज अँड गॅम्स. गॅम्स मॅरेज आणि क्रिप्टोज मीन्स हिडन. आता वरचं हिडन आहे तर खाली काय असणार आहे, मग आपलं लॉजिक साधं. खाली काय असणार आहे, दॅट इज द व्हिजिबल. इनव्हिजिबल, व्हिजिबल. इनव्हिजिबल कशामध्ये, क्रिप्टोगॅम्स मध्ये. फिनॅरोगॅम्स मध्ये काय, व्हिजिबल. राईट. म्हणजे आता हे जे काही फिनॅरोगॅम्स आहेत दॅट इज द व्हिजिबल, गॅम्स मीन्स मॅरेज, दॅट इज द व्हिजिबल मॅरेज. दे हॅव प्रोड्युसेस टू द फ्लावर्स, फ्रुट्स, सीड्स. राईट. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, मग आता फ्लावर प्रोड्यूस होणार, सीड प्रोड्यूस होणार आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फ्रुट्स प्रोड्यूस होणार. तिन्ही त्या ठिकाणी जे प्रोड्यूस करतो त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द फिनॅरोगॅम्स. आता हा फिनॅरोगॅम्स त्या ठिकाणी फॉर्म होत असताना, सब किंगडम फॉर्म होत असताना त्याचे सुद्धा काय त्या ठिकाणी दोन टाइप्स पडलेले आहेत. देर आर द टू मेन टाइप्स, दॅट इज द डिव्हिजन जिम्नोस्पर्म्स अँड डिव्हिजन अँजिओस्पर्म. दॅट इज द अँजिओस्पर्मिक अँड जिम्नोस्पर्मिक. बरोबर आहे. मग आता हे जे काही जिम्नोस्पर्म्स आहेत किंवा त्या ठिकाणी अँजिओस्पर्म आहे त्यामध्ये फॉर्म होत असताना जर आता जवळपास जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी सीड प्रोड्युसिंग म्हटलेलं आहे ह्याला. क्रिप्टोगॅम्स मध्ये सीड प्रोड्युसिंग नाही म्हटलेलं आहे. देर आर डज नॉट हॅव प्रोड्युसेस टू द सीड्स. म्हणजेच आता ह्या फिनॅरोगॅम्स मध्ये सीड प्रोड्यूस होतात, फ्लावर प्रोड्यूस होतो, त्याचप्रमाणे फ्रुटिंग बॉडी सुद्धा त्यामध्ये प्रोड्यूस होते. मग आता हे जे काही डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म मध्ये त्या ठिकाणी सीड फॉर्म होतात, पण कसे तर फ्रूटच्या वरती. आता आपण जर पाहिलं तर पहिला प्रश्न पडतो की बाबा आपण जे काही पाहिले फ्रूट मध्ये सीड्स आहेत, जसं की वॉटरमेलन असेल, ऍपल असेल, त्याचप्रमाणे कस्टर्ड असेल, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहेत जे की ते खाल्ल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय निघतं, बिया निघतात. मँगो असेल. राईट. पण असे जे काही प्लांट्स आहेत जे की फ्रुट्स आतमध्ये असतो आणि वर कवर काय असतो त्या ठिकाणी सीड असतो. मग तशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत तशा प्रकारच्या प्लांट्सचा आपण काय म्हणतो, दॅट इज द जिम्नोस्पर्मिक प्लांट्स. जिम्नोस्पर्म, दॅट इज द डिव्हिजन ऑफ जिम्नोस्पर्म. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काही सायकस आहे, पायनस आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स मध्ये त्या ठिकाणी हे काय जिम्नोस्पर्मिकचं एक्झाम्पल आहे. हे जे की त्या ठिकाणी प्लांट्स आहेत ते प्लांट्स जिम्नोस्पर्मिक मध्ये काय होतात त्या ठिकाणी इन्क्लूड होतात. नेक्स्ट दॅट इज द डिव्हिजन अँजिओस्पर्म्स. आता ह्या अँजिओस्पर्म मध्ये त्या ठिकाणी जवळ म्हटलं की त्या सरळ सरळ आपल्या लक्षात येते की बाकीचे जे काही त्या ठिकाणी फ्रुट्स असतील, त्या ठिकाणी त्या फ्लावर्स असतील किंवा त्या सीड्स असतील ते प्रोड्यूस करणारे प्लांट्स म्हणजेच त्या ठिकाणी अँजिओस्पर्मिक प्लांट्स. राईट. जवळपास आपल्याला सगळे आढळणारे, आपल्या समोर अवतीभोवती दिसणारे जे काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी अँजिओस्पर्मिक प्लांट्स. मग आता जसं जिम्नोस्पर्म मध्ये आउट ऑफ फ्रूट प्रोड्युसिंग सीड्स हे म्हटलं तर ह्या ठिकाणी जे अँजिओस्पर्मिक मध्ये काय असणार आहे त्या ठिकाणी इनर ऑफ द फ्रुट्स. म्हणजे त्या ठिकाणी फ्रुट्सच्या आतमध्ये जे काही त्या ठिकाणी सीड फॉर्म होतात त्याला काय म्हणतो आपण, सीड्स त्या ठिकाणी अँजिओस्पर्म म्हणतो. राईट. डिव्हिजन अँजिओस्पर्म. राईट. म्हणजे आता हे जे काही अँजिओस्पर्म आहेत ते अँजिओस्पर्म काय तर त्या ठिकाणी त्याचे जे काही सीड्स आहेत त्या सीड्स फॉर्म करणारे कशाच्या थ्रू, कशाच्या आत तर त्या ठिकाणी फ्रुट्सच्या आतमध्ये. म्हणजे त्याला त्या प्लांट्सला फ्लावर येणार, त्या प्लांट्सला फ्रुट्स येणार आणि त्या फ्रुट्सच्या आतमध्ये सीड काय होणार, फॉर्म होणार. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज नोन टू बी द अँजिओस्पर्म ऑर अँजिओस्पर्मिक प्लांट्स. राईट. मग आता हे जे काही डिव्हिजन अँजिओस्पर्म आहे त्या डिव्हिजन अँजिओस्पर्मचे दोन टाइप्स त्या ठिकाणी डिवाइड झालेले. एक म्हणजे काय, डायकॉटिलिडोनी अँड सेकंड इट इज अन मोनोकॉटिलिडोनी.
राईट. किंवा आपण आपल्या क्लास त्याचं जे काही क्लास आहेत ते त्या ठिकाणी डायकॉट आणि मोनोकॉट हे दोन टाइप्स मध्ये त्या ठिकाणी डिवाइड झालेले. फर्स्ट दॅट इज द डायकॉट. डायकॉट म्हणलं की त्या ठिकाणी काय आपण ह्याच्या अगोदरही पाहिलेलं आहे डायकॉट आणि मोनोकॉट 9वी 10वीला तुम्ही. पण आता ह्यामध्ये काय करायचं आपल्याला डिटेलमध्ये ऑब्झर्व करायचंय. मग आता हा डायकॉट आणि मोनोकॉट. डायकॉट म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर एखादा सीड फोडला तर त्याचे दोन भाग पडणे त्याला काय म्हणतो डायकॉट. म्हणजे आपल्या मराठीमध्ये काय तर द्विदल वनस्पती. एकदल आणि द्विदल वनस्पती. राईट. एकदल आणि द्विदल हे दोन पाहिले. मग आता ह्या एकदल आणि द्विदल मध्ये काय तर त्या ठिकाणी द्विदल मध्ये काय करतो आपण जर तो प्लांट कट केला तर त्या ठिकाणी त्याचे दोन भाग पडतात त्याला आपण काय म्हणतो डायकॉट. आणि जर जर तो त्या ठिकाणी सीड आपण कट नाही केला तर त्या ठिकाणी तशा प्रकारच्या प्लांट्सला आपण काय म्हणतो मोनोकॉट. त्या सीड्सला काय म्हणतो मोनोकॉट म्हणतो. राईट. म्हणजे अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत ते क्लास त्या ठिकाणी अँजिओस्पर्म मध्ये काय होतात डिवाइड होतात. म्हणजे डायकॉटमध्ये जर घेतलं मँगोज कट केला असं केलं तर त्या ठिकाणी त्याच्या दोन भाग डिवाइड होतात. त्याचप्रमाणे बाकीचे जे काही त्या ठिकाणी वॉटरमेलन मधले सीड्स असतील किंवा त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे आणखी जर त्या ठिकाणी पीनट्स वगैरे असेल ते सुद्धा आल्मंड्स असतील कॅशू असेल हे सगळे कशा प्रकारचे त्या ठिकाणी डायकॉट्समध्ये डिवाइड होतात. पण मूग असेल ज्वार असेल तर अशा प्रकारचे मूग नाही ज्वार असेल किंवा गेहूं असेल हे जे काही त्या ठिकाणी आहेत हे मोनोकॉट्समध्ये काय होतात त्या ठिकाणी जवळपास डिवाइड होतात. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारची त्याची जी काही डिवायडेशन दोन पार्ट्स डिवाइड होत नाहीत तशा प्रकारच्याला आपण काय म्हणतो मोनोकॉट्स म्हणतो किंवा मोनोकॉटिलिडॉन्स म्हणतो. म्हणजे डायकॉटिलिडॉनस प्लांट्स आणि मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. राईट. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी प्लांट्सची व्हरायटीज आहेत त्या क्लास आहेत त्या क्लासेस काय झालेले आहेत ह्या अँजिओस्पर्म मध्ये डिवाइड केले गेलेले आहेत. राईट. म्हणजे आता हे ओव्हरऑल जे काही त्या ठिकाणी फीचर्स आहेत जनरल कॅरेक्टर्स आहेत आणि त्या जनरल कॅरेक्टर्स बरोबरच त्या ठिकाणी किंगडम प्लांटा आहे त्या किंगडम प्लांटाचे सब किंगडम 2 सब किंगडम पाहिले. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जी काही डिव्हिजन्स आहेत त्या डिव्हिजन्स मध्ये क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 डिव्हिजन तर फिनॅरोगॅम्स मध्ये 2 डिव्हिजन आणि त्याचप्रमाणे अँजिओस्पर्म मध्ये 2 क्लासेस. राईट. अशा प्रकारचं जे काय ओव्हरऑल इंट्रोडक्शन आहे किंवा इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्या ठिकाणी किंगडम प्लांटाबद्दलचा तो ह्या ठिकाणी ह्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण ह्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करणार आहोत. त्याचे जे काही डिटेल स्टडी नाही पण त्या ठिकाणी त्याचेही त्या ठिकाणी मेन फीचर्स इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स जे काय आहेत किंवा त्याचं जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत ऑब्झर्व करणार आहोत. त्यामुळे ह्या नंतरचं लेक्चर त्या ठिकाणी पाहण्यास विसरू नका. आणि हा व्हिडिओला आपल्याला जर आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबा. धन्यवाद.